काही निर्देश सुधारित निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यापर्यंत त्या सूचना जाव्यात, निर्देश पोहोचावेत म्हणून आपण ही छोटी पत्रकार परिषद आयोजित केलेली होती. आतापर्यंत नामनिर्देशन पत्र जी दाखल होत होती ती उमेदवार हे ऑनलाईन नॉमिनेशन आणि ॲफिडेव्हिट अर्ज करायचे, त्याची प्रिंटआउट घ्यायची, त्याला आवश्यक कागदपत्र लावून योग्य त्या ठिकाणी स्वाक्षरी करायची आणि ती प्रत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ते स्वाधीन करत होते, देत होते. परंतु ऑनलाईन अर्ज भरताना ज्या काही टेक्निकल अडचणी आलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने काल राज्य निवडणूक आयोगाने असे निर्देश दिलेले आहेत की यानंतर ऑफलाईन अर्ज देखील स्वीकारण्यात यावेत. याशिवाय आतापर्यंत टेक्निकल अडचणी आलेल्या असल्यामुळे उमेदवारांना फॉर्म भरताना किंवा फॉर्म कमीत कमी म्हणजे फार जास्त फॉर्म प्राप्त झालेले नाहीत, तर त्या अनुषंगाने रविवारी म्हणजे उद्या देखील नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यावर निर्देश प्राप्त झालेले आहेत. या ठिकाणी नामनिर्देशन पत्राची पडताळणी करण्यासाठी उमेदवार किंवा राजकीय पक्षांना मार्गदर्शन करण्यासाठी आमचं पथक आहे, ते जे काही अडचणी उमेदवार विचारत आहेत त्याला मार्गदर्शन करत आहेत. याशिवाय नामनिर्देशन पत्रासोबत कोणकोणती कागदपत्र दाखल करायची आहेत, कोणती कागदपत्र जोडायची आहेत किंवा नामनिर्देशन पत्र कसं दाखल करायचं आहे याची सूची, याची यादी आम्ही बाहेर लावलेली आहे. मार्गदर्शनासाठीचं पत्र देखील आम्ही बाहेर लावलेलं आहे आणि त्याप्रमाणे नॉमिनेशन आमच्याकडे प्राप्त होत आहेत. आज रोजीपर्यंत 15 तारखेला 4 नॉमिनेशन आतापर्यंत प्राप्त झालेली आहे.